नमस्कार. बिझनेस ऑफ शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण शेअर मार्केटमध्ये काय घडले याचा सविस्तर आढावा घेणार आहोत. सकाळी आपण अंदाज वर्तवला होता की मार्केट पॉझिटिव्हमध्ये ओपन होईल, पण मार्केट निगेटिव्हमध्ये ओपन झाले. पण मार्केट दिवसभर पॉझिटिव्ह राहिले आणि बंद होताना देखील पॉझिटिव्हमध्ये झाली. सकाळी आपण दुसरा एक अंदाज वर्तवला होता की आठवड्याच्या विकली कॅन्डलवरती मार्केटने हायला टच करून मार्केट खाली आलं होतं आणि काल लो टच केला होता, म्हणून आपण अंदाज वर्तवला होता की आज थोडंसं मार्केट इथून पण आपल्याला वरती जाताना पाहायला मिळू शकतं. ती गोष्ट आपल्याला खरी ठरताना पाहायला मिळाली. मार्केटने लो पासूनच चांगली रिकव्हरी दिली. तुम्ही जर आपण सकाळ संध्याकाळ जे व्हिडिओ अपलोड करतो ते जर व्यवस्थित ऐकले आणि त्या पद्धतीने काम केलं तर तुम्हाला काम करायला सोपं जाईल. निफ्टी 23,795 वरती ओपन झाली. त्यानंतर निफ्टीने 23,789चा लो बनवला. लो पासून वरती जात महत्वाची लेवल 23,900 असेल, 24,000 असेल, या ब्रेक करत 24,090चा हाय बनवला. तर बंद होताना 24,000च्या वरती म्हणजेच 24,021 वरती बंद झाली. ही एक पॉझिटिव्ह क्लोजिंग म्हणावी लागेल. जवळपास 226 पॉईंटची तेजी आज निफ्टीमध्ये पाहायला मिळाली. निफ्टीतील 21 स्टॉकमध्ये दबाव होता तर 29 स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळत होती. सर्वात जास्त तेजी इंडिगो, अदानी एंटरप्राइज, टेरेंट, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा याच्यामध्ये होती. तर ट्रेडिंग सेक्टर व फायनान्स सेक्टरमध्ये जास्त तेजी पाहायला मिळत होती. सेक्टरमधील दबाव पॉवर सेक्टरमध्ये जास्त होता आणि टेलिकॉम सेक्टरमध्ये जास्त दबाव पाहायला मिळत होता. सर्वात जास्त पडलेल्या स्टॉकमध्ये एनटीपीसी, बजाज ऑटो, ओएनजीसी, बेल आणि टाटा स्टीलमध्ये आपल्याला दबाव दिसून येत होता. एनएससी वरील 1,735 स्टॉकमध्ये तेजी होती तर 1,566 स्टॉकमध्ये आपल्याला दबाव पाहायला मिळत होता. एनएससी वरील 48 स्टॉकमध्ये आपल्याला अप्पर सर्किट लागलेले दिसून आले तर 92 स्टॉकमध्ये लोअर सर्किट लागलेले पाहायला मिळाले. हे झालं निफ्टीचं. बँक निफ्टीवरती एक नजर टाकूया आपण. बँक निफ्टी 57,074 वरती ओपन झाली आणि तोच लो आज राहिलेला आपल्याला दिसून येतो. तिथून वरती जात बँक निफ्टीने 57,500 असेल, 57,800 असेल, अगदी 58,000 आणि 58,200 हे चारही महत्वाच्या लेवल ब्रेक करत 58,256चा हाय बनवला. तर बंद होताना 58,000च्या वरती म्हणजे 58,150 वरती बँक निफ्टी बंद झाली. कालच्या क्लोजिंग पासून जवळपास 1,000 पेक्षा जास्त पॉइंट वाढलेली बँक निफ्टी आज आपल्याला दिसून येते. बँक निफ्टीतील 2 बँकांमध्ये दबाव होता तर 12 बँकांमध्ये तेजी पाहायला मिळत होती. उद्या सेन्सेक्सची मंथली एक्सपायरी राहणार आहे. सेन्सेक्स वरती सविस्तर व्हिडिओ आपण उद्या सकाळी अपलोड करूया. एकंदरीत मार्केटचा ट्रेंड अजूनही बुलिश आहे. आज मार्केटमध्ये रिकव्हरी का आली? कारण निफ्टीसाठी 23,800 आणि बँक निफ्टीसाठी 57,000 हे खूप स्ट्रॉंग सपोर्ट होते. त्यानंतर कच्च्या तेलाची किंमत ही $75च्या आतमध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ही भारतीय मार्केटसाठी सकारात्मक गोष्ट आहे. त्याचबरोबर रुपया देखील स्ट्रॉंग झालेला आहे व विदेशी गुंतवणूकदार जे देखील विक्री मार्केटमध्ये कमी झालेली आहे. बँकिंग आणि फायनान्स सेक्टरमध्ये स्ट्रॉंग तेजी आपल्याला पाहायला मिळत आहे. बँक निफ्टीचा चार्ट पाहिला किंवा टेक्निकल दृष्ट्या बँक निफ्टी आपल्याला खूप स्ट्रॉंग दिसून येत आहे. नवीन लाईफ टाईम हायकडे बँक निफ्टीची वाटचाल होऊ शकते जर असंच वातावरण राहिले तर. काल आपण पाहिलं तर ग्लोबल मार्केटमध्ये सर्वत्र आपल्याला पॅनिक पाहायला मिळत होतं. पण US मार्केटमध्ये रिकव्हरी असेल किंवा आपल्या मार्केटमध्ये झालेली तेजी, हीच तेजी संपूर्ण जागतिक लेवलवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे कालचा दबाव आज मार्केटमध्ये दिसून येत नाही. सोन्या चांदीच्या किमतीमध्ये घसरण आपल्याला व्हिडिओ करत असताना अजून देखील पाहायला मिळत आहे. आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.